अडचण असल्यामुळे मी हा विषय बोललो नाही, कारण मी आमच्या पाठ्यातल्या एका पतसंस्थेच्या समितीचा अध्यक्ष 4 वर्ष काम करतोय. की सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचं सगळ्यात मोठं जाळ आहे. आणि ह्या पतसंस्था आणि बँकावाल्यांनी अक्षरशः दिवसात चोऱ्या करण्याचा, दरोडे घालण्याचा हा धंदा सुरू केला आहे शासनाच्या येईल लायसन घेऊन. कारण सर्वसामान्य लोकांना माहीत नाही की पतसंस्थेत आणि ह्या मल्टीनॅशनल संस्थेचे पैसे जे आहेत त्या पैशाला कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नाही किंवा कुठल्याही प्रकारची ह्याला हमी नाही शासन देत. आणि गोरगरीब आणि अशिक्षित माणसांना जवळ ह्या पतसंस्था वाटतात. त्यामुळं खरोखर आमच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या असंख्य ठेवीदार असे आहेत की आज नाही गेले 30-40 वर्ष हा धंदा चालला. आणि अशा बऱ्याचशा संस्था आहेत 4-4 वर्ष ह्या संस्थांच्यावर चौकशी चालू असते. आणि ह्या सगळ्याला राजकीय वर्ग असतं आणि ह्या लोकांच्या घेतलेल्या पैशातनं ही लोक एवढी माजलेली आहेत की सगळ्यांची तोडं बंद करतात. हा माझा अनुभव आहे. तर दादा, जी माझी 1 नंबर विनंती आहे, आपण पाटण भागात आल्यानंतर मी या सगळ्या विषयाची आपल्याशी समक्ष चर्चा करेन. तर कृपा करून आपण ह्या विषयावर थोडंसं लक्ष घातलं तर बऱ्यापैकी ह्या लोकांना कुठतरी दिला सांगेल. एवढं बोलतो आणि थांबतो. काय आपला